नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2026 साठी अत्यंत महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे. मित्रांनो, लवकरच आपल्याला निवड यादी पाहायला मिळणार आहे आणि त्याआधी आपण कोणती तयारी करून घ्यायची आहे त्याबाबत हा व्हिडिओ आहे. मित्रांनो, मोस्ट ऑफ द सगळ्या उमेदवारांना क्लिअर झालेलं असेल की आपण या भरतीत लागणार आहोत किंवा नाही, विथ इंटरव्ह्यूला लागणार आहोत किंवा विदाउट इंटरव्ह्यूला लागणार आहोत याची जाणीव त्यांना नक्कीच झाली असेल, कारण की त्यांना किती प्रेफरन्सेस आले आणि प्रेफरन्सेस कशा प्रकारे दिले आणि त्यांचे मार्क्स किती आहे यावर नक्कीच तुम्हाला माहित झालं असेल की या भरतीत आपला चान्स आहे की नाही. पण आता मेरिट लिस्ट लागल्याच्या नंतर तुमची धावपळ झाली नाही पाहिजे. मोस्ट ऑफ द उमेदवार मला सांगतात की मॅडम तुम्ही अतिशय व्यवस्थितपणे आणि चांगल्यापणे आम्हाला समजून सांगता. त्यासाठी मित्रांनो, पवित्र पोर्टलच्या सगळ्या अपडेट्ससाठी तुम्ही माझे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा, टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून ठेवा, कारण की नवीन नवीन अपडेटचे व्हिडिओ मी त्याच्यात अपलोड करत. हा व्हिडिओ निवड यादी लागल्याच्या नंतर तुम्ही काय करायचं आहे, कशी प्रोसेस असते, नक्कीच तुम्हाला हे माहीत नसणार की कोणत्या प्रोसेस थ्रू तुम्हाला जर निवड यादीमध्ये तुमचं नाव आलं आहे किंवा निवड झालेली आहे त्यानंतर काय प्रोसेस असते आणि कशा प्रकारे ती केली जाते ह्या व्हिडिओमध्ये मी सविस्तरपणे सांगणार आहे. नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप करू नका. तुम्ही 2x मध्ये पण हा व्हिडिओ पाहू शकता. चला तर मित्रांनो, तुम्हाला निवड यादी लागेपर्यंत तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीची तयारी करून ठेवायची आहे. बघा मित्रांनो, निवड यादी जाहीर झाल्याच्या नंतर लगेच जाहीर होणार आहे, त्याला काही वेळ नाही आहे. काही प्रॉब्लेम आलंच तर ही निवड यादी पुढच्या महिन्यात लागू शकते, अदरवाईज नाही. निवड यादी लागल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या लॉग इनवर अतिशय व्यवस्थितरित्या तुम्हाला कळणार आहे की तुमची निवड कोणत्या संस्थेला झाली किंवा झेडपीला झाली किंवा मनपाला झाली किंवा नगरपालिकेला झाली, हे तुम्हाला तुमच्या लॉग इनवर किंवा मेरिट लिस्ट थ्रू कळणार आहे की आम्ही या निवड भरतीत किंवा विदाऊट मध्ये आमची निवड झालेली आहे. त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम काय करावं लागेल, लॉग इन मध्ये जाऊन यावर मी दोन्ही व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ टाकलेले आहे, अगदी व्यवस्थितपणे मेरिट लिस्ट यादी कशी बघावी किंवा निवड कशी झाली लॉग इन करून आपल्याला कुठे बघायचं आहे हे मी शॉर्ट व्हिडिओ मध्ये टाकलेले आहे. नक्कीच ते जाऊन तुम्ही चेक करायचं आहे. निवड यादीमध्ये नाव स्पष्ट आलेलं असावं तुमचं आणि त्याच्यानंतर लॉग इन करून तुम्हाला कोणत्या संस्थेमध्ये तुमचं सिलेक्शन झालेलं आहे हे कळते किंवा कोणत्या जिल्ह्यात झेडपीसाठी तुमचं किंवा मनपासाठी तुमचं निवड झालेलं आहे हे कळणार आहे. त्याच्यानंतर सर्वप्रथम काय असणार आहे मित्रांनो, जी तुम्हाला लागणारे कागदपत्र आहेत हे सगळे कागदपत्र तुम्हाला काय करायचे आहे, रेडी ठेवायचे आहे, अरेंज करून ठेवायचे आहे. आता अरेंज करून कसे ठेवायचे आहे मित्रांनो, तर ह्याचा शॉर्ट व्हिडिओ मी आत्ताच टाकलेला आहे की कोणकोणत्या प्रकारचे तुम्हाला सिरियल वाईज डॉक्युमेंट पाहिजे असणार आहे तो शॉर्ट व्हिडिओ नक्कीच बघा आणि त्यानुसार आत्ताच तुम्ही काय करा, डॉक्युमेंट रेडी ठेवा. त्यानंतर तुम्हाला कलर फोटोग्राफ लागणार आहे, तर तुम्ही काय करायचे आहे, कलर फोटोग्राफ सुद्धा तुमचे रेडी ठेवायचे आहे मित्रांनो. त्यानंतर तुमची जी टेटची मार्कशीट आहे, ही टेटची मार्कशीट बघा, खूप सारे उमेदवार असे आहे की जे मोबाईलमध्ये ठेवतात आणि जेव्हा वेळ येते तेव्हा ते आपल्याला सापडत नाही, तर याच्या प्रिंटआउट काढून ठेवा. टेटची मार्कशीट तुम्हाला हवी असणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही जे ऍप्लिकेशन किंवा सेल्फ सर्टिफिकेशन तुम्ही फॉर्म भरला असेल किंवा पवित्र पोर्टलवर सेल्फ सर्टिफाईड केलेलं आहे, ती कॉपी, ती फॉर्म तुम्हाला काय करायचं आहे, डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून घ्यायची आहे आणि ती सोबत ठेवायची आहे मित्रांनो. अत्यंत महत्त्वपूर्ण असं आहे की हे असणं फार गरजेचे आहे. त्यानंतर आतापर्यंत सगळ्यांनी तुम्हाला जेवढे प्रेफरन्सेस आले असतील त्याची प्रिंट सगळ्यांनी मोस्ट ऑफ द या भरतीमध्ये मी पाहिलेलं आहे की आम्ही प्रिंट काढली मॅडम, तर तुम्ही ती पण प्रिंट काय करायची आहे, सोबत ठेवायची आहे. निवड यादी लागल्याच्या नंतर शिक्षण विभागाकडून प्रायमरी किंवा सेकंडरी डिपार्टमेंट कडून काय असतं,
निवड यादी किंवा कागदपत्र पडताळणीसाठी अधिकृत वेळापत्रक पब्लिश करण्यात येते मित्रांनो. वेगवेगळ्या विभागातील वेगवेगळ्या डेट राहणार आहे किंवा सेम डेटला पण वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये कागदपत्र पडताळणी होऊ शकते. हे जे आहे हे शिक्षण विभागाकडून तुम्हाला काय हे वेळापत्रक जाहीर करण्यात येते की तुमची झेडपीत जर सिलेक्शन झालं असेल, महानगरपालिकेत झालेलं असेल, कुठे झालेलं आहे त्या जिल्ह्यात किंवा त्या जिल्हास्तरीय तुम्हाला काय होणार तिथे जाऊन काय करावं लागेल, कागदपत्र पडताळणी करून घ्यावं लागेल. मग हे कसं करू शकतात तर तुम्हाला शिक्षण विभागाकडून प्रॉपरली वेळापत्रक दिला जातो की या दिवशी तुम्हाला कागदपत्र पडताळणीसाठी या वेळेनुसार तुम्हाला हजर राहायचं आहे सगळ्या कागदपत्रासहित. आणि हे वेळापत्रक तुम्हाला मिळाल्याच्या नंतर दिलेल्या तारखेला दिलेल्या वेळात तुम्हाला शिक्षण विभागाला जिल्हा स्तराला म्हणजे जिथे सिलेक्शन झालेलं आहे त्या जिल्ह्यात तुम्हाला जायचं आहे, वेळेच्या आत जायचं आहे आणि तिथे तुम्हाला चेकलिस्ट असा काय फॉर्म मिळणार आहे. त्या चेकलिस्टचा फॉर्म तुम्हाला प्रॉपर भरायचा असतो. ह्या चेकलिस्ट मध्ये तुमचं संपूर्ण तुमची माहिती, तुमचे कागदपत्र, मग आता हे कागदपत्र तुम्हाला सिरियल वाईज लिहायचे असते म्हणून मी आताच सांगते तुम्हाला, तुम्ही एकदा व्हिडिओ बघा. ते कागदपत्र सिरियली अरेंज करा म्हणजे 10वी पासून पहिले 10वी, मग 12वी, मग ग्रॅज्युएशन, मग पोस्ट ग्रॅज्युएशन, मग बीएड किंवा डीएड तुमचं झालेलं आहे, त्याच्यानंतर टीईटी किंवा सीटीईटीचे प्रमाणपत्र, नंतर जे आपले जर कास्टमध्ये येते असेल तर कास्ट सर्टिफिकेट, व्हॅलिडिटी, डोमिशियल, त्याच्यानंतर जर समांतर आरक्षणामध्ये तुम्ही येत असेल तर समांतर आरक्षणाचे प्रमाणपत्र हे वैध असावे, याच्यात काहीही खोडाखाड किंवा मिस्टेक नसावी. हे सगळे जे कागदपत्र आहे तुम्ही असे 10वी पासून तो पुढे जसं वाढत गेलं तसं काय करायचंय तुम्ही अरेंज करून ठेवायचं आहे. आणि चेकलिस्ट फॉर्म मध्ये पण त्याच प्रकारे तुम्ही काय करायचे आहे, डॉक्युमेंट लिहायचे आहे की हे डॉक्युमेंट आमच्याकडे आहे. मग त्यानुसार काय होते, अधिकाऱ्यांकडून ते डॉक्युमेंट किंवा कमिटीकडून त्यांचे डॉक्युमेंट त्या वाईज काय केलं जातं, तुम्हाला विचारलं जातं की 10वीची मार्कशीट दाखवा, बोर्ड सर्टिफिकेट दाखवा, टीसी दाखवा, त्याच्यानंतर डिग्रीज दाखवा. तर तुम्हाला 1 बाय 1 ते काय करतात, तुमचे सगळे डॉक्युमेंट काय करतात, चेक करतात मित्रांनो. यामध्ये काहीही बदल किंवा चुकी नसल्या पाहिजे. कोणा आता मोस्ट ऑफ द लेडीजचा प्रॉब्लेम असते, मॅरिड आहेत त्या तर त्यांच्या नावात बदल आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, गॅजेट काढून घ्या. मॅरेज सर्टिफिकेट असलं म्हणजे तुमचं डीव्हीला काहीच प्रॉब्लेम येणार नाही आहे. समांतर आरक्षण असेल तर समांतर आरक्षणाचं प्रमाणपत्र तुम्ही द्यावा. सीटीईटी असेल तर सीटीईटीचे प्रमाणपत्र प्लस मार्कशीट प्लस सर्टिफिकेट तुम्हाला आवश्यक लागणार आहे. त्यामध्ये काहीही प्रॉब्लेम नसावा, मिस्टेक नसावी. तर असेल तर तुम्हाला प्रॉब्लेम येईल ह्यामध्ये. त्यानंतर हे सगळे कागदपत्र काय असतात चेक करतात. टेट, TAIT ह्याचे पण तुम्हाला गुणपत्रक हवं असते मित्रांनो. त्याची पण प्रिंट तुम्ही काय करायची आहे, काढून घ्यायची आहे. आणि जर तुम्ही कास्टमध्ये येत असेल तर तुम्हाला नक्कीच नॉन क्रिमिलियर तयार ठेवायचं आहे. करंट वर्षाचं तुम्हाला नॉन क्रिमिलियर लागणार आहे तर ते नक्कीच तुम्ही काय करायचं आहे, कागदपत्र द्यायचे आहे. मग हे काय करतं, जो अधिकारी पथक असतो तो हे कागदपत्र चेक करते आणि सगळे कागदपत्र व्यवस्थित असल्यावर तुम्हाला तिथं पात्र असल्याचे किंवा वैध असल्याचे काय मिळतं, शिक्का मिळतो किंवा स्वाक्षरी मिळते की यांचे सगळेच डॉक्युमेंट काय आहे, क्लिअर आहे. सपोज दॅट जर MSCIT तुमचं झालेलं नसेल तर किंवा काही एखादा प्रॉब्लेम असेल तर ते काय करतात, तुम्हाला वेळ देऊ शकतात की ह्या कालावधीत तुम्ही काय करा, हे डॉक्युमेंट आम्हाला तुम्ही काय करा, आणून द्या. तर त्यावेळेस काय करायचंय तुम्हाला, तो वेळ मिळाला. शक्यतो वेळ मिळत नाही पण MSCIT साठी तुम्हाला देऊ शकतात की या वेळेत तुम्ही हे पूर्ण करा. काहीतरी कमतरता असेल तर तुम्ही रिक्वेस्ट करू शकता. आर्ग्युमेंट बिलकुलच करायची नाही आहे. मोस्ट ऑफ द कॅन्डिडेट काय करतं, आर्ग्युमेंट करतात आणि तेच नेमकं
त्यांना पाहिजे नसते. तुम्हाला रिक्वेस्ट आहे की तुम्ही आर्ग्युमेंट न करता तुम्ही रिक्वेस्ट करा की सर असं-असं माझ्याकडून चूक झालेली आहे. कोणत्याही प्रॉब्लेमचं सोल्युशन आपण रिक्वेस्टनी करू शकतो, आर्ग्युमेंटनी करू शकत नाही. आर्ग्युमेंटनी होणारे काम पण बिघडतात मित्रांनो. तर आर्ग्युमेंट न करता तुम्ही काय करायचं आहे, तिथं रिक्वेस्ट करायची आहे की असं-असं झालेलं आहे. तुम्ही यासाठी नक्कीच मला वेळ द्या. वेळेच्या आतमध्ये मी सगळं काही पूर्ण करेल किंवा सर्टिफिकेट त्या कालावधीत तुम्हाला आणून देईल. जर ते ॲग्री असेल, 1-2 वेळा रिक्वेस्ट करा. मोस्ट ऑफ द टाईम रिक्वेस्ट करा, कारण की नोकरीची गोष्ट आहे, त्यांना पण कळतं. तर तुम्हाला चान्स मिळू शकतो जर काही प्रॉब्लेम झाला तर. असा तर प्रॉब्लेम होणार नाही. मग काय केलं जातं, हे सगळे कागदपत्र चेक झाले, त्याच्यावर तुम्हाला स्वाक्षरी मिळाली की तुमची जी कागदपत्र आहे, तुमची डी-व्ही जे आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन इथं पूर्ण झालेली आहे. त्यांच्याकडून ती पावती घ्यायची आहे. नक्कीच तुम्हाला ती पावती घ्यायची आहे की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं इथे कंप्लीट झालेलं आहे मित्रांनो. आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कंप्लीट झाल्याच्या नंतर शिक्षण विभागाकडून काय असतं, जी लिस्ट असते, म्हणजे ज्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन क्लिअर झालेला आहे अशा उमेदवाराची काय केली जाते, लिस्ट लावली जाते. मग ह्या लिस्टमध्ये आपण काय करायचं, आपलं नाव चेक करायचं आहे आणि जर आपलं नाव त्या लिस्टमध्ये असेल तर गुड न्यूज, तुमचं डी-व्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे फार महत्वाचं असते ते क्लिअर झालेलं आहे. ज्या उमेदवाराचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये नाव नसते त्यांना काळजी करण्याची गरज असते. तुम्ही तिथे विचारा की का माझं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन क्लिअर नाही झालेलं आहे, कुठे प्रॉब्लेम आला आहे, तो प्रॉब्लेम फाइंड आउट करावं आणि त्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करावा. आपल्या स्तरावर सॉल्व्ह होत असेल तर नक्कीच सॉल्व्ह करावा. तर बघा मित्रांनो, तुम्हाला तिथे ज्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेले आहे तिथे काय करतात, लिस्ट लावतात. त्याच्यात तुमचं काय आहे, नाव चेक करायचं आहे की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये माझं नाव आलंय किंवा नाही. त्यानंतर नियुक्तीसाठी जे पात्र उमेदवार असते त्यांनी काय करा, नियुक्ती आदेश काय करायचंय तुम्हाला, बोर्डवर किंवा तिथे नियुक्ती आदेश तुम्हाला काय केला जाईल, दिला जाईल. त्यानंतर तुम्हाला काय असतं, तिथून नियुक्ती आदेश तुम्हाला घ्यायचा आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या नंतर. त्यानंतर जर तुम्ही झेडपी, महानगरपालिका, नगरपालिकामध्ये लागले असाल तर तुमचं समुपदेशन होते. समुपदेशन म्हणजे तुम्हाला शाळा निवडण्याचा चान्स किंवा शाळा दिल्या जाते. त्या शाळेत तुम्हाला काय करायचं आहे, तो नियुक्ती आदेश घेऊन जायचा आहे. हा आदेश तुम्हाला सीईओ कडून दिला जात असतो. तो नियुक्ती आदेश घ्यायचा आहे आणि तुम्हाला जी शाळा दिलेली आहे किंवा जी शाळा तुम्ही निवडलेली आहे किंवा जे शाळेवर तुमचं सिलेक्शन झालेलं आहे, तो नियुक्ती आदेश तिथून घेऊन त्या शाळेला जायचं आहे आणि प्रिन्सिपलला भेटून तुम्हाला काय करायचं आहे, मुख्याध्यापकाला हा नियुक्ती आदेश द्यायचा आहे मित्रांनो. नियुक्ती आदेश दिल्याच्या नंतर तिथे तुम्हाला रुजू अहवाल लिहून द्यायचा आहे. हा पण रुजू अहवाल स्वतः लिहून द्यायचा, A4 साईजवर लिहून द्यायचा, तुमचं नाव, स्वाक्षरी त्याच्यावर करायचा आणि मुख्याध्यापकाला द्यायचा आणि त्यानंतर मस्टरवर तुमचं नाव लिहून घेतलं जातं की इथे आज ह्यांनी काय केलंय, रुजू झालेले आहे. आणि रुजू होण्यासाठी तुम्हाला जे दिनांक दिले जाते, त्या म्हणजे जे डेट दिली जाते त्या डेटच्या आतमध्ये 7 ते 15 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला रुजू व्हायचं असते. आणि हा रुजू अहवाल पुढे ह्या अधिकाऱ्याकडे, जो नियुक्ती अधिकारी असतो म्हणजे BEO असतो, त्यांच्याकडे पाठवल्या जात्या आणि या अधिकाऱ्यामार्फतच तुमचं त्यानंतर मग सर्व्हिस बुक बनवलं जातं, अप्रूव्हल लेटर मिळतो. त्याच्यानंतर तुमची शाला ID जनरेट होते, नंतर सर्व्हिस बुक मिळते मित्रांनो. त्यानंतर आता जर तुम्हाला जुनी पेन्शन योजना लागू असेल तर तुम्हाला पॅन कार्ड काढावं लागेल. त्यानंतर तुम्हाला काय करावं लागेल, एक जे
पासबुक अकाउंट तुमचं असला पाहिजे बँकेचं. तर अधिकृत बँकेचं पासबुक अकाउंट तुम्हाला द्यावं लागतं शाळा आय-डीसाठी, ज्यामध्ये तुमची पेमेंट होईल. सेव्हिंग अकाउंट पण तुम्ही देऊ शकता. जर तुमचं अकाउंट नसेल तर तुम्ही आताच चांगल्या एक SBI किंवा चांगल्या बँकेचं काय करा, अकाउंट मोस्ट ऑफ द अकाउंट तर असेलच सगळ्यांचे काढलेले, पण अकाउंट काढून घ्या सॅलरीसाठी. आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, जॉइनिंग करून घ्यायची आहे. 7 ते 15 दिवसाच्या आत तुम्हाला जॉइनिंग करायची असते. आणि जॉइनिंग केल्याच्या नंतर मित्रांनो 3 वर्ष जर विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये तुमचं सिलेक्शन झालेलं आहे, 100% गॅरंटेड संस्थेवर जर तुमचं सिलेक्शन झालं असेल, तर तुम्हाला 3 वर्ष प्रोबेशन पिरियड म्हणजे शिक्षण सेवक म्हणून कार्यरत किंवा काम करायचं असतं. यासाठी पर्टिक्युलर ठराविक पेमेंट आपल्याला आपल्या जेव्हा प्रेफरन्स येतं त्यानुसार आपले सेकंडरीमध्ये झालं, प्रायमरी झालं की ज्युनियरमध्ये झालं, यानुसार तुम्हाला पेमेंट ठरवलेलं असतं. त्यानुसार 3 वर्ष प्रोबेशन पिरियड तुम्हाला पूर्ण करावं लागतं. त्यालाच आपण शिक्षण सेवक असं आणि त्यानंतरच तुम्हाला जी बेसिक पेमेंट आहे ती चालू होत असतं. पण आता इथे बघा, जे 100% वर लागले म्हणजे अनुदानित संस्था आहे. काही संस्था अंशतः अनुदानित असतात. म्हणजे या भरतीमध्ये मोस्ट ऑफ द उमेदवारांना अंशतः अनुदानित शाळेचे काय आलेले आहे, प्रेफरन्सेस आलेले आहे. म्हणजे ज्या शाळा 20% 40% 60% किंवा 80% आहे, त्यांना अंशतः अनुदानित संस्था आपण म्हणतो. तर असे काही विषय असेल तर तिथं प्रोबेशन पिरियड म्हणजे शिक्षण सेवक कालावधी लागू होत नसते. जी बेसिक पेमेंट असते त्यानुसार तुम्हाला काय मिळतं, पेमेंट मिळत असते. आणि ही होती संपूर्ण माहिती. तुम्हाला आपली मेरिट लिस्ट लागायच्या आधीच ह्या गोष्टी माहीत असणं फार गरजेचे आहे. आता मित्रांनो बघा, ही एक गोष्ट यावेळेस 2025 मध्ये नवीन आहे की तुमची अप्रूव्हल शाळा आय-डी ही पवित्र पोर्टलवरच जनरेट होणार आहे. तर ही एक चांगली बाब आहे. म्हणजे शाळा आय-डी आणि तुमचं जे अप्रूव्हल आहे जर पवित्र पोर्टल मार्फतच तुम्हाला देण्यात येत आहे, तर मग तुम्हाला काहीच प्रॉब्लेम जाणार नाही. ह्या सगळ्या ज्या टिप्स किंवा पॉइंट्स मी तुम्हाला सांगितलेले आहे त्या नुसारच जा. कुठे काही जर तुम्हाला प्रॉब्लेम आला, समजला नाही, नक्कीच मला कमेंट करा. मला तुम्ही कॉन्टॅक्ट पण करू शकता. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. संस्थेसाठी किंवा विथ इंटरव्ह्यूसाठी जी प्रोसेस असते त्याचा पण व्हिडिओ यानंतर मी टाकणार आहे मित्रांनो. त्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जास्तीत जास्त उमेदवारांना व्हिडिओ सेंड करा जेणेकरून त्यांना पण मदत होईल. धन्यवाद.